वॉल्वो। जबाबदारी असते ही चालकांची, अर्थात ड्रायव्हर। तर आपल्या गाडीचे हे ड्रायव्हर साहेब, आपलं नाव? वॉशरूम आणि टॉयलेटसाठी गाडीचा इथे 10 मिनिटं हॉल्ट आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा। तर माझा आजचा हा व्लॉग आहे बेंगलोर ते मुंबई प्रवासाचा। ही आहे आमची बस, विजयानंद ट्रॅव्हलची वॉल्वो 9600 मल्टी एक्सेल स्लीपर कोच आरामदायी बस। ही आहे ड्रायव्हरची कॅबिन। आतील भागात प्रत्येक रोमध्ये लोअर 2+1 आणि अप्पर 2+1 मिळून अशी 6 स्लीपर बेड व्यवस्था, असे एकूण 7 रोमध्ये 42 स्लीपर बेडची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक बेडला AC पॉइंट, मोबाईल चार्जिंग पॉइंट, लाईट पॉइंट्स देण्यात आले असून प्रत्येक बेडला स्वतंत्र पडद्याची देखील व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। बेंगलोर ते मुंबई या प्रवासात माझ्याबरोबर असणार आहेत माझी पत्नी आणि माझा मुलगा। मित्रांनो, बेंगलोर येथील आनंदराव चौकाजवळ असलेले विजयानंद ट्रॅव्हलचा हा स्वतःच्या मालकीचा बस डेपो। चला तर मित्रांनो, आपली बस सुटण्याची वेळ झालेली आहे। सामान भरून झालं की बरोबर 2:30ला आपली बस इथून सुटेल। बस वेळेवर सुटलेली आहे आणि आपल्या बेंगलोर ते मुंबई या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। विजयानंद ट्रॅव्हलचं यशवंतपुरातील हे पिकअप पॉईंट। बेंगलोर शहरातील पिकअप पॉईंटवरून प्रवासी घेऊन झाल्यानंतर आपल्या बसचा प्रवास सुरू होतो, तो बेंगलोर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 वरून। तर मित्रांनो, बेंगलोरवरून आपली बस या राष्ट्रीय महामार्गावरून तुमकूर, चित्रकूट, धारवाड, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नंतर मुंबई हे 1080 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ट्रॅफिक जाम व रस्ते खराब नसतील तर जवळजवळ 20 तास लागतात। मित्रांनो, गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना सुखरूप त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवण्याचं जबाबदारी असते ती चालकांची, अर्थात ड्रायव्हर। तर आपल्या गाडीचे हे ड्रायव्हर साहेब, आपलं नाव? गंगाराम। आपण या VRL कंपनीत केव्हापासून कामाला आहात? 2004 मध्ये येतो। 2004 मध्ये, म्हणजे 2004 म्हणजे आता 20 वर्ष तुमची सर्व्हिस झाली। तुम्हाला प्रवाशांना या गाडीतून
सुखरूप पोहोचवताना म्हणजे काय वाटतं? मला बरं वाटतं. आपल्याला जबाबदारी असते. जबाबदारी असतं ना मोठी. म्हणजेच काय असतं की तुमचं म्हणजे असं नाही की बाबा स्पीडमध्ये गाडी चालवणं किंवा काय की त्यांनी अपघात पण होऊ शकतात. तर मग ह्या गाडीचा स्पीड आपल्याला कुठपर्यंत घेता येतो? मला वाटते काही कंपन्यांच्या गाड्या त्या ठराविक स्पीडपर्यंत लॉक केलेल्या असतात. 80 हां. खरं तर ते खरं तर ते चालकांसाठी पण आणि प्रवाशांसाठी पण सुरक्षिततेच असतं आणि तसंच असावं. कारण शेवटी काय म्हणतात ना, दुर्घटनाचे देर भली. गंगाराम, तुमची ड्युटी बेंगलोरपासनं कुठपर्यंत असते? रात्री जेवण करेपर्यंत असते. कारण जवळजवळ 20-22 तासाचा हा प्रवास आहे. कारण एकट्याने हा होणारा नाही आहे. म्हणजेच तुम्ही 11:30 नंतर जेवण झालं की मग सकाळी 5-5:30 परत उठायचं. म्हणजे तुमच्या जागी जे दुसरे ड्रायव्हर आहेत ते येऊन तर मित्रांनो, विजयानंद ट्रॅव्हल्स जवळजवळ 48 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. बेळगावमधील विजय संकेश्वर आणि आनंद संकेश्वर या बंधूंनी 1976 साली कर्नाटकातील गदग या ठिकाणी पहिल्यांदा या व्यवसायाला सुरुवात केली. दोन्ही बंधूंच्या नावावरून विजयानंद रोड लाईन असे नाव देण्यात आले. त्यानंतर त्यांनी लॉजिस्टिक या व्यवसायात आपले पाय रोवले आणि कंपनीचे नाव VRL लॉजिस्टिक असे ठेवले. पूर्वीचे विजयानंद रोड लाईन व आत्ताची VRL लॉजिस्टिक ही VRL ग्रुप म्हणून ओळखली जाऊ लागली. या VRL ग्रुपचे मुख्यालय कर्नाटकातील हुबळी या ठिकाणी असून देशातील 23 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. 4360 वाहनांसह 419 पर्यटक बस आणि 3941 मालवाहतूक वाहनांसह VRL समूह भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक आणि वाहतूक कंपन्यांपैकी एक आहे. मित्रांनो, आपला पहिला हॉल्ट असणार आहे चहा, नाश्ता आणि टॉयलेट वॉशरूमसाठी कर्नाटकातील तुमकूर या ठिकाणी, जिथे VRLचा छोटासा डेपो असून त्या ठिकाणी लॉजिस्टिक सेंटर आणि तसेच छोटे हॉटेल देखील आहे. बेंगलोरवरनं बरोबर 2:30ला आमची बस सुटली आणि आत्ता 4:15 झालेली आहे. वॉशरूम आणि टॉयलेटसाठी गाडीचा इथे 10 मिनिटं हॉल्ट आहे. आई आणि मुलगा भुकेलेले आहेत. हॉटेलमधून आणलेल्या पार्सलवर यथेच्छ ताव मारताना आई आणि मुलगा. मित्रांनो, पेट्रोल भरण्यासाठी यानंतर आपल्या बसचा हॉल्ट असणार आहे कर्नाटकातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रदुर्ग या ठिकाणी.
मित्रांनो, या शहरात चित्रदुर्ग नावाचा किल्ला असल्यामुळे या शहराला चित्रदुर्ग या नावाने ओळखलं जातं. हा किल्ला 11व्या आणि 13व्या शतकादरम्यान चालुक्य आणि होयसळ नंतर विजयदुर्ग साम्राज्याच्या चित्रदुर्गाच्या नायक राजवंशीयांनी 15 ते 18व्या शतकादरम्यान टप्प्याटप्प्याने बांधला. 1779 मध्ये चित्रदुर्ग येथे हैदर अलीने हा किल्ला थोड्या काळासाठी आपल्या ताब्यात घेतला. 20 वर्षानंतर ब्रिटिश सैन्याने त्याचा मुलगा टिपू सुलतान याचा पराभव करून तो किल्ला ताब्यात घेतला. कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणचं हे VRLचं चेक पॉईंट आणि त्यांच्याच मालकीचं हे पेट्रोल पंप. पेट्रोल भरण्यासाठी आणि वॉश आणि टॉयलेटला जाण्यासाठी 10 मिनिटाचा हॉल्ट. रात्रीचे 9:15 वाजले. आम्ही कर्नाटकातील चेलेगिरी या ठिकाणी जेवण्यासाठी उतरलेलो आहोत. मला सर्दी जाम झाले, त्यामुळे बोलताना अशोक सराफ होतो. म्हणजे अशोक. बेंगळूर ते चेलेगिरी 300 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि आता 9:40 झालं. अजून 780 किलोमीटर बाकी आहे. VRL ट्रॅव्हलमधनं प्रवास करताना VRLचा एक खास ॲप आपल्याला आपण कुठे आहोत ते दर्शवणारा हा नकाशा. बँगलोरपासून ते मुंबईपर्यंतचा हा रूट आहे आणि त्या रूटवरती आता सध्या आपली गाडी कुठे आहे ती पोझिशन देखील आपल्याला ह्या ॲपद्वारे समजते. म्हणजे प्रवास करताना आपण कुठे आहोत त्याचा अंदाज देखील आपल्याला येतो. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत आणि डोळ्यावर झोप देखील येते. तर आता शरीराला आराम तर पाहिजेच. आता मी झोपून जातो आणि मग सकाळी उठल्यावर मग चित्रीकरणाला सुरुवात करूया. शुभप्रभात मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेले. बहुतेक पुण्याच्या जवळ आपण आलेलो आहोत. बाहेर फार धुकं आहे. पुण्यातील हा नवले ब्रिजचा परिसर. सकाळ धुक्यात हरवलेलं पुण्यातोय हे कोथरूडचा परिसर.
थंडीनं गारठलेलं बालेवाडी, धुक्यात हरवलेलं हे लोणावळा, मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील 2 शहरांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग म्हणजेच एक्सप्रेस हायवे हा भारत देशातील सर्वात पहिला नियंत्रित प्रवेश महामार्ग आहे. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 94.5 किलोमीटर लांबीचा गतिमान मार्ग मुंबई व पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 2 शहरांना जोडतो. महाराष्ट्र सरकारने या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग नाव दिले असून नवी मुंबईतील कळंबोली येथे सुरू होऊन पुण्यातील किवळे येथे संपतो. तर मित्रांनो, खंडाळा आला आहे आणि या इथून घाटाला सुरुवात झालेली आहे. खंडाळा घाट या घाटाला बोरघाट म्हणून देखील ओळखले जाते. पर्यटकांच्या पसंतीचे थंड हवेचे ठिकाण खंडाळा. पावसाळ्यात खंडाळ्यातील हिरवागार निसर्ग, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, थंड हवा पर्यटकांचे आकर्षण आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील टेकड्या आणि दऱ्यांमध्ये आरामशीरपणे वसलेले हे खंडाळा पर्यटकांना वर्षभर आनंददायी हवामान, अद्भुत नैसर्गिक चित्राने सुशोभित केलेले खंडाळा पर्यटकांना गवताच्या टेकड्या, चकचकीत हॉटेल, सुंदर तलाव आणि स्वर्गीय कॅस्केड्सच्या चित्तथरारक दृश्यांसह भुरळ पाडते. खंडाळ्यावरून मुंबईला जाताना राजमार्ग पॉईंटच्या खाली असलेला हा पहिला रस्ता.
मित्रांनो, बेंगलोर ते मुंबई असा आमचा हा प्रवासाचा अंतिम टप्पा. आता थोड्याच वेळात बोरिवली येईल आणि मग बोरिवलीला उतरून तिथून ओला करून मग आपल्या स्वगृही. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्ही मनापासून पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि जर खरोखरच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची. तर भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून.